जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 14वा अखंड ध्यान नाम समास तिसरा कवित्व कळा निरूपण नाम श्रीराम समर्थ. कवित्व शब्द सुमनमाळा अर्थ परिमळ आगळा तेने संत षटपद कुळा आनंद होय. श्रीराम समर्थ. बघा दशक 14वा दिलाय समर्थांनी आपल्याला. अखंड ध्यान नाम. अखंड ध्यान परमेश्वराचं राहण्यासाठी कानावरती आपण रोजच्या जीवन जगत असताना कानावरती सुद्धा काय पडलं पाहिजे हो, तसंच पडलं पाहिजे ना. कारण अखंड परमेश्वराचं ध्यान होण्यासारखं जर आपल्याला कानाला ऐकू आलं तरच काय होणार आहे हो, अखंड ध्यान होणार आहे. अन्यथा होणे शक्य नाही. कारण आजकाल आपण बघा सुरुवातीला पाठीमागं जायचं जरा थोडंसं 10-15 वर्षापूर्वी कशाचा गजर ऐकू यायचा हो. मंदिरात चाललेला भजन कीर्तन किंवा अन्य काही म्हणजे जे धार्मिक आहे ते सगळं काय व्हायचं आपल्या कानावरती ऐकायला मिळायचं. आता ह्या घडीला काय ऐकायला मिळतंय हो. मग शरीरात संचार होताना म्हणजे समर्थांना काय सांगायचं की शरीर सुद्धा तेच ऐकतं ना. मग शरीराला पण काय वाटतं हो, विषय विकारांचंच काय व्हावं. मग ते गाणं ऐकायला मिळालं. कारण ते अगोदर काय व्हायचं, आपलं कान उघडे होते आणि इतरत्र काय होतं, आपल्याला सगळं कानाला आपल्याला ऐकायला टाळ मृदुंग म्हणजे भक्ती संगीताचं आपल्याला ऐकायला मिळायचं. परंतु आता काय हो, ते डीजे आलेत ना. आणि एवढा भयंकर आवाज की माणसाचं काय होतोय, त्यातून एवढा आवाज ठेवतात की त्या माणसाचा मृत्यू होईल एवढं. म्हणजे तो सहन देखील होत नाही. हृदयाचे ठोके बंद पाडतोय. मग असलं कवित्व आहे ना ते. त्या कवित्वाचा काय उपयोग आहे व समर्थ म्हटले. म्हणून समर्थांनी आता कवित्व कळा निरूपण नाम. कवित्व असावं व वाजवू नये असं विरोधात नाही आहे कोण. परंतु ज्या गोष्टीमधून काय व्हावं, निदान स्वतःची प्रगती व्हावी, देहाची प्रगती व्हावी, प्रत्येकाच्या देहाची प्रगती व्हावी असं काहीतरी असावं ना. परंतु तसं काहीच नाही मिळत आहे. कारण बघा कुठेही बघा, कुठलंही भक्तिसंगीत असू द्या, कुठलंही देवाचं गाणं मराठीत घ्या हिंदीमध्ये घ्या, एखादं भक्तिसंगीत लागलं, कवित्व समर्थ म्हटले एखादं गाणं आपल्याला ऐकायला मिळालं कानाला मग ते कोणतंही असू द्या तरी आपल्या शरीराला समर्थांनी इथं पहिलीच ओवी दिली. कवित्व शब्द सुमनमाळा अर्थ परिमळ आगळा तेने संत षटपद कुळा आनंद होय. आओ संतांना तर आनंद होतोच. कवित्व म्हणजे जे काही कवित्व आहे बघा, जे आपण गाणी ऐकतो ते सुद्धा काय आहे हो, कवित्वच आहे. आरती ऐकतो ते सुद्धा काय आहे, कवित्वच आहे. समर्थ म्हटले की कोणतंही म्हणजे हिंदीमध्ये असू द्या मराठीमध्ये असू द्या एखादं भक्तिसंगीत लागलं की लहान मुलं सुद्धा काय करतात हो, त्या संगीतावरती म्हणजे डुलतात बघा. परंतु डीजे लागला तर काय होतं, शरीरामध्ये पोरं पण तशीच करतात, सैरा वैरा करतात ना. म्हणून समर्थ म्हटले की संत षटपद कुळा आनंद होईल, म्हणजे संतांना आनंद होईल असं कवित्व पाहिजे हो. असे शब्द सुमनमाळा पाहिजेत. म्हणजे असे शब्द काय पाहिजेत हो, जोडलेले पाहिजेत हो, ज्यामधून परमेश्वराची भक्ती काय केली पाहिजे, वाढली पाहिजे. असं होतंय का आता मुलांना माहीत देखील नाही येत, काय नाही कळत आहे मुलांना. शाळेमध्ये आता काही शाळांमध्ये श्लोक वगैरे शिकवतात, तेवढं तरी काय होतंय मुलांना निदान शिकायला मिळतंय. अन्यथा काय झालंय हो, सगळं संस्कृती सगळी बदलली. म्हणजे तुमचं कवित्व जे तुमच्या कानाला ऐकायला मिळतंय तसं आचरण बनत चाललंय ना आपलं. म्हणजे आपण कुठं चाललो हे आपल्यालाच कळत नाही.
भगवत भक्ती करावी. कलियुगामध्ये भगवत भक्ती फार महत्त्वाची आहे. कारण कलीनं काय केलंय हो, लिंग आणि जीवा हातामध्ये धरूनच काय झालाय, तो अवतरलाय. त्यानं प्रणच घेतलाय की ज्या माणसांचं या दोन गोष्टीवरती कंट्रोल नसणार आहे ती सगळी मला प्रिय. काय म्हटलंय कली, काय म्हटलंय की या दोन गोष्टींवरती ज्या लोकांचं नियंत्रण नाही ते सगळे माझे प्रिय, आणि जे जाणून बुजून म्हणजे विचारपूर्वक विवेकानं कंट्रोल ठेवतात त्यांचा मी केसही वाकडा करू शकत नाही. असं कोणी सांगितलंय हो? कलीनं सांगितलंय. कशामध्ये सांगितलंय? सद्गुरू चरित्रातील अध्याय 2 बघायचा, शिष्य दीपक आख्यानमध्ये कलीनं कुणाला सांगितलंय? ब्रह्मदेवांना सांगितलंय की जी लोक जाणीवपूर्वक, मग ते कोणत्याही धर्माचे असो, हे ते धर्माचा विषय नाहीये, काय सांगितलंय? विषय विकारांवरती जे लोक जाणीवपूर्वक नियंत्रण ठेवून परमेश्वराची भक्ती करतात अशा लोकांच्या मी नादाला लागणार नाही. असं कुणी सांगितलंय? कलीनं सांगितलंय ब्रह्मदेवांना. आणि हे ऐकायचं असेल तर आपल्याकडं काय आहे, सद्गुरुचरित्रातल्या अध्याय 2 सुद्धा काय आहे हो, निरूपण दिलेलं आहे. आपण ते काय करू शकता? श्रवण करू शकता. म्हणून समर्थांनी पहिलीच ओवी दिली आपल्याला, कवित्व शब्द सुमनमाळा, अर्थ परिमळ आगळा, तेने संत षटपद कुळा आनंद होय. कवित्व कसं बनतं? कवी बनणं एवढं सोपं नाही. कवी काय करतो? शब्दांची काय करतो? जोडाजोड करून काय करतो? कविता करत असतो. कविता सुचणं हे कुणाचंही नाही, हे परमेश्वराची देणगी आहे. लक्षात ठेवा, कवित्व करणं ही कुणाची देणगी आहे हो? परमेश्वराची देणगी आहे. म्हणून समर्थ म्हणतात की अरे कवित्व असावं, पण कसं असावं? ज्या कवित्वामधून म्हणजे ज्या कवितेतून काय व्हावं? शब्द सुमनमाळा, म्हणजे जशी फुलांची माळ असते, सुंदर दिसते ना, फुलांची माळ कशी दिसते हो? सुंदर दिसते. त्या पद्धतीनं प्रत्येक कविता म्हणजे जे कवित्व आपण करणार आहे ते कसं असावं? फुलांच्या माळेप्रमाणे जोडलेलं असावं. म्हणजे शब्द, फुलांची माळ कशी असते हो? उत्तमरित्या काय असते? जोडलेली असते बघा. फुलं काय आहो एकसारखे दिसतात, तसं शब्द असे जोडलेले असावेत की त्या शब्दांमधून सगळा अर्थ कसा निघला पाहिजे हो? परिमळासारखा अर्थ निघला पाहिजे. म्हणजे त्या शब्दांमधूनच आपल्याला कळलं पाहिजे की काय हो, हा खूप काय आहे, ही कविता अर्थपूर्ण भरलेली आहे. बघा, सुरुवातीला कविता आपण खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे, म्हणजे हे कवित्व कसं आहे? समर्थ काय म्हटले? कवित्व कसं आहे हो? की ज्या कवित्वामधून काय होणार आहे? प्रत्येकाला आनंद मिळणार आहे असं कवित्व असावं. एवढंच समर्थांना सांगायचं आहे की कवित्व करा, पण ते कवित्व कसं असावं की ज्या कवित्वामधून अखंड काय निघाला पाहिजे हो? अर्थपूर्ण निघला पाहिजे, अर्थ निघला पाहिजे, उत्तमाचा अर्थ निघला पाहिजे, जेणेकरून सर्वांना काय होईल? आनंद होईल. संत सज्जनांना तर आनंद होईलच, परंतु द्वैत भागातील जरी लोक असतील तरी त्यांना काय होईल? त्यांच्या अंतरी आनंद होईल असं कवित्व असावं. म्हणजे बोलणं सुद्धा बघा, कवित्व समर्थांना इथं काय सांगायचं? कवित्व ते तर कवित्व असावं हो, लिखाणातून गाण्यातून ते कवित्व करतोय आपण, परंतु समर्थांनी काय सांगितलं? आपले जे शब्द आहेत, अरे काही लोकांचं शब्द ऐकला तरी नको वाटतं. काय होतं? एवढं खोचक शब्द वापरतात लोक की हृदयाला जाऊन भिडतात. काय होतात? हृदयाला जाऊन भिडतात, आत्मस्थिती घालवतात, अशी लोक बोलतात हो. अलीकडं तो प्रकार वाढलेला आहे बघा, समाजामध्ये तो प्रकार खूप वाढलेला आहे की लोक काय करतात हो, जाणून बुजून एखाद्याची काय घालवतात? आत्मस्थिती घालवतात. परंतु समर्थ काय म्हटले?
अरे कोणाची आत्मस्थिती जाईल असं कवित्व नसावं, असं कवित्व नसावं. कारण का हो, प्रत्येकाला काय आहे हो, हृदय आहे, प्रत्येकाला देह आहे, प्रत्येकाला काय आहे, अंतर्मन आहे. त्याच्या अंतरी लागेल धक्का असं काय नको. समर्थ म्हटले असं वर्तन, असं कवित्व नको. कवित्व कसा, समर्थ म्हटले जिथं चुकतंय तिथं बोला, परंतु अखंड जर तुम्ही काय केलं, स्वतःच्या तोंडातून अखंड कवित्व कसं, की एखाद्याचं हृदय छेदून बाण निघून जाईल, त्याच्या हृदयाचं पाणी पाणी होईल, असं कवित्व काय कामाचं नाही. म्हणजे त्याला जर दुःख झालं तर ते कुणाला होत असतं हो, अंतरीच्या अंतरात्म्याला होत असतं. म्हणून समर्थ म्हटले की शब्द कवित्व शब्द सुमनमाळा, अर्थ परिमळ आगळा, तेने संत षटपद कुळा आनंद होय. कवित्व आपलं जे रोजचं कवित्व आहे ते सुद्धा उत्तमाचं असावं, जे आपण बोलतोय ते सुद्धा उत्तमाचं असावं, समोरच्याला आपल्या बोलण्यानं आनंद प्राप्त व्हावा असं आपलं कवित्व असावं. हे समर्थांना इथं अभिप्रेत आहे. ऐसी माळा अंतकरणी, गुंपुणी पूजा रामचरणी, ओंकार तंत अखंडपणी खंडोजी नये. काय सांगितलं, ऐसी माळा अंतकरणी, अशी माळा आपल्या अंतकरणामध्ये गुंपून तिने श्रीरामचरणाची पूजा करावी. म्हणजे कुणी, देहानं ना. कारण ही जी अंतकरणामध्ये ही शब्द सुमनमाळा, अहो परमेश्वराशी एकरूप व्हायचंय, अंतर्मुख होता आलं पाहिजे, परमेश्वराचं कवित्व अखंड आलं पाहिजे हो, त्याचं ध्यान अंतरी लागलं पाहिजे. श्रीरामाची माळ म्हणजे श्रीरामाच्या नामस्मरणाची माळ अंतकरणी आपण काय केली पाहिजे, गुंफली पाहिजे आणि त्याचीच पूजा केली पाहिजे हो. मात्र ही माळा गुंफताना समर्थ काय म्हणतात, शब्दसृष्टीचे मूळ कोण आहे हो, शब्दसृष्टीचं मूळ कोण आहे, ओम. आणि त्याचा सगळा विस्तार आहे ना. म्हणजे मी कोणी करता नाही अशा प्रकारच्या ओंकाराच्या अखंड स्थितीचे काय ठेवावे व अनुसंधान ठेवावे, त्यात खंड पडू देऊ नये. म्हणजे समर्थांना काय सांगायचंय बघा, मी एखादी कविता केली तर मला लगेच काय येतो, अहंकार येतो. मी खूप मोठा कवी आहे, बघा मी खूप मोठा कवी आहे आणि मी काय करू शकतो, सर्व गोष्टीवरती विजय मिळवू शकतो, असं काही जणांचा काय होतो, अहंकार वाढीला लागतो. म्हणून समर्थ इथं काय सांगतात की बाबा अखंड श्रीरामचरणी नतमस्तक होऊन त्याचे चरणी ते कवित्व काय करायचंय, आपल्याला अखंड बहाल करायचंय. म्हणजे काय, अनुसंधान ठेवायचंय. म्हणजे काय हो, की अंतकरणी जाणीव ठेवायची की हे जे कवित्व मी करतोय अखंड, तो माझा श्रीराम माझ्याकडून करून घेतोय. म्हणजे कुठला अहंकार येणारच नाही हो. सगळं श्रेय कोणाला द्यायचं, अंतरीच्या श्रीरामाला द्यायचंय, असं समर्थ इथं सांगतायत आपल्याला. आणि यामध्ये काय पडू नये, समर्थ म्हणतात खंडच पडू नये. ही जी जाणीव आहे अंतरीची की बाबा मी काही करून मी करता नाहीये, करता माझा श्रीराम आहे, ही अंतरी ज्यावेळेस आपल्या जाणीव असेल म्हणजे ही ठेवली पाहिजे. समर्थ म्हटले खंड पडून द्यायचा नाही या जाणीवेमध्ये. कारण करता कोण आहे हो, सगळं करता करविता तो श्रीराम आहे. ते श्रीरामाचं करतंय ना, श्रीराम करता म्हणसी तेने तू काय पावशी व यश कीर्ती प्रताप पावशी. म्हणजे आपल्याला मी अहंकार येतो आपल्याला, मी खूप चांगलं काम केलं, मी खूप मोठा आहे, मी खूप श्रीमंत आहे. समर्थ म्हटले काही नाही, हे सगळं देणं कुणाचं आहे हे लक्षात ठेव. हे देणं कुणाचं आहे हो, ते ईश्वरच आहे. आपण एखादं चांगलं काम केलं तर आपल्याला अहंकार येतो बघा, मी खूप काय करतो, चांगली कामं करतो, मी खूप चांगली कामं करतो. समर्थ म्हटले नाही रे, तुझ्या अंतरीचा तो जो श्रीराम आहे तो अखंड तुझ्याकडून ते काम करून घेतोय, याची जाणीव अखंड तुझ्या अंतकरणात राहिली पाहिजे. यामध्ये तू खंड पडू देऊ नको, हे या समर्थांनी या ओवीमध्ये सांगितलेलं आहे. बघा, परोपकारा कारणे कवित्व अगत्य करणे,
तया कवित्वाची लक्षणे बोलिजेती. परोपकार करण्यासाठी समर्थ म्हटले की कवित्व अवश्य करायचे. कारण का हो? परोपकारासाठी कवित्व अवश्य करावे. कारण आपण केलेल्या कवित्वामधून एखाद्याची स्थिती बदलली, अंतःकरणामध्ये बदल जर झाला, अवगुणी देह असेल तो सत्कर्माला जर लागला, तर ते पुण्य कुणाला मिळत असतं? आपण केलेल्या कवित्वाला ते पुण्यही मिळत असते. म्हणून समर्थ म्हटले की बाबा परोपकारासाठी कवित्व अवश्य करावं. त्या कवित्वाची लक्षणे आता मी काय करतो तुला सांगतो. जेने घडे भगवत भक्ती, जेने घडे विरक्ती, ऐसी या कवित्वाची युक्ती आधी वाढवावी. समर्थ काय म्हटले? जेने घडे भगवत भक्ती. कवित्व कसं असावं? समर्थ म्हणतात की ज्या कवित्वानं काय व्हावी? ज्याच्या योगानं भगवत भक्ती घडेल व अंतरी काय होईल? व विवेकाचं वैराग्य उत्पन्न होईल. असं काय करावं? कवित्व असावं. असं कवित्व असावं की ज्या कवित्वाच्या योगानं आपल्याकडून काय घडेल? व भगवत भक्ती घडेल आणि काय होईल? आपल्याकडं विवेक वैराग्य उत्पन्न होईल. म्हणजे प्रत्येकाकडं असं आपलं कवित्व असावं. असे कवित्व करता येईल अशी काय समर्थ म्हणले? म्हणजे असं कवित्व करता येणं हे कुणाला जमतंय हो? पात्रता वाढवावी लागते ना त्याच्यासाठी. की ज्या कवित्वातून भगवत भक्ती घडेल. संतांनी काय केलं? कवित्व अखंड अभंगवाणी लिहिली ना संत तुकाराम महाराजांनी. जेवढे काही संत होते त्यांनी जे काही कवित्व केलं, कवित्वच आहे ना ते. अभंग भजन जे काही लिहिलं ते काय आहे हो? अखंड कवित्वच आहे. समर्थ म्हटले ते कवित्व असं आहे. कुणी लिहिलं? समर्थ म्हटले कोण लिहू शकतं हो? कुणाकडे ती पात्रता आहे? अगोदर आपल्याकडं ती तशी काय झाली पाहिजे हो? आपल्याकडं पात्रता निर्माण झाली पाहिजे. म्हणून समर्थ ऐशा कवित्वाची युक्ती आधी वाढवावी. समर्थ म्हटले असं कवित्व म्हणजे ज्याच्या योगानं भगवत भक्ती घडेल, विवेक वैराग्य घडेल, असं कवित्व होण्यासाठी आपल्या देहाची पात्रता आधी वाढवता आली पाहिजे. म्हणजे योग अधिकार वाढवून ठेवावा. तो अधिकार मिळवायचा कसा ते समर्थ आपल्याला सांगतायत बघा. क्रियेविना शब्द ज्ञान, तयान मानती सज्जन, म्हणून देव प्रसन्न अनुतापे करावा. क्रियेविना शब्द ज्ञान. समर्थ काय म्हटलं? ज्याच्या म्हणजे सदाचरणाशिवाय म्हणजे क्रिये वाचून नुसत्या शब्द ज्ञानाला काय हो? सत्पुरुष सज्जन मान देत नाहीत. म्हणून देवाला काय करावं? अनुतापाने प्रसन्न करून घ्यावे. समर्थ काय म्हटले? म्हणून देवाला काय करावं? अनुतापाने प्रसन्न करून घ्यावे. म्हणजे सदाचरणाशिवाय म्हणजे क्रिये वाचून नुसत्या शब्दज्ञानाला काय नाही हो? शब्दज्ञानाला सत्पुरुष सज्जन मान देत नाहीत. म्हणजे नुसतं शब्दज्ञान आहे, नुसतं बोलायचं पोपटपंची समर्थ म्हटले चालणार नाही. समर्थ म्हटले आपण जे बोलतोय त्या कवित्वाला सदाचरणी माणसांनी काय द्यावं? मान द्यावा. त्यावेळेस म्हणजे क्रिया आपली अशी आपलं आचरण कसं असावं? मंगलाचरण असावं. म्हणजे मंगल आचरणाशिवाय नुसत्या शब्दज्ञानाला सत्पुरुष सज्जन मान देत नाहीत. म्हणून देवाला काय करावे हो? अनुतापाने प्रसन्न करून घ्यावे. देवाचे न प्रसन्नपणे जे जे घडे बोलणे, ते अत्यंत श्लाघ्यवाने या नाव प्रासादिक. देवाचे न प्रसन्नपणे काय सांगितले हो? देव प्रसन्न झाला म्हणजे काय होतं? जे जे तोंडातून अक्षर बाहेर पडते त्याची काय होते हो? फार वाहवा होते. व त्यालाच प्रासादिक काय म्हणतात? निरूपण म्हणतात ना. म्हणजे देवाच्या प्रसादाने देवाची एकदा आपल्यावरती कृपा झाली की काय होतं? जे जे शब्द आपल्या तोंडातून बाहेर पडतात तेच काय असतात? योग्य असतात. कधी योग्य ठरतात? ज्या वेळेस आपल्याला देव प्रसन्न होतो त्यावेळेस आपलं जे जे मुखातून कवित्व बाहेर पडतं
ते काय होते हो, त्याची काय होते, वाहवा होते. आणि त्यालाच काय म्हटलं जातं हो, प्रासादिक. त्यालाच काय म्हटलं जातं, समर्थांनी म्हणून दिलंय ना इथं, देवाचे न प्रसन्नपणे जे जे घडे बोलणे, ते अत्यंत श्लाघ्यवाने या नाव प्रासादिक. म्हणजे बघा, आपल्या आचरणात बदल झाला, आपल्या अंतकरणी कुठलाही मळ नाही, आपण कोणाचं काय केलेलं नाही आहे, कोणाला फसवलेलं नाही, कोणाची लांडी लबाडी केलेली नाही आहे. आपण सदैव काय हो, मंगल आचरणामध्ये राहण्याचा प्रयत्न केला आहे. आणि अशा वेळेस आपलं आचरण ज्यावेळेस सदाचरण असतं, समर्थांना काय सांगायचं, ज्यावेळेस आपलं आचरण मंगलाचरण असतं त्यावेळेस आपोआप देव काय होतं, प्रसन्न होतो. अंतकरणापासून जर आपण पवित्र, म्हणजे अंतकरण, समर्थांनी सांगितले ना, अंतकरण असता पवित्र सदा सर्व काळ वाचावे श्री सद्गुरु चरित्र. म्हणजे अंतकरण पवित्र ठेवूनच उपासना करायची, अंतकरण पवित्र ठेवूनच आपल्याला काय करायचं आहे हो, कवित्व करायचं आहे. म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचं, ज्या वेळेस आपल्या देहाकडं आचरण आपलं मंगलाचरण होतं त्यावेळेसच काय होतं, आपल्याला देव प्रसन्न होतो. आणि देव प्रसन्न झाल्याच्या नंतर आपल्या मुखातून जे कवित्व पडतं तिथं त्याला काय मिळते हो, सगळीकडं वाहवा होते हो. म्हणजे उदाहरण सांगायचं म्हटलं तर संत जे होते, संतांना अगोदर लोकांनी खूप त्रास दिला ना, वेडे म्हणायचे, कुठं काय म्हणायचे, काही द्यायचे नाहीत. म्हणजे प्रत्येक संतांचा भाग घ्या, प्रत्येक संताला काय झालाय हो, समाजामध्ये खूप त्रास झालाय अगोदर. आणि त्रास सहन करता करता त्यांनी काय केलं हो, पूर्णपणे देवाला वाहून दिलं ना. स्वतःला काय केलं हो, ते सहन करत करत काय झालं हो, त्यांना स्वतःच्या मंगल आचरण त्यांनी कधी बिघडू दिलं नाही. म्हणून काय झाले, देव प्रसन्न झाले. आणि देव एकदा प्रसन्न झाले की आता काय करतात लोक, त्यांच्याच पालखे घेऊन जात आहेत ना, संतांच्या पालखे घेऊन जात आहेत ना. का घेऊन जात आहेत तो, कारण संतांच्या मुखातून जे जे शब्द बाहेर पडले त्या प्रत्येक शब्दाला काय मिळाली हो, जगन्मान्यता मिळाली ना. एवढे सुंदर शब्द आहेत की शब्द सुमनमाळा, म्हणजे काय आहेत, खूप सुंदर शब्द आहेत हो, की जेणे काय होते हो, भगवतभक्ती पण वाढते, विरक्ती पण वाढते ना. म्हणजे अखंड समर्थ म्हणतायत की देवाचे न प्रसन्नपणे जे जे घडे बोलणे, ते अत्यंत श्लाघ्यवाने या नाव प्रासादिक. धीट पाट प्रासादिक ऐसे बोलती अनेक, तरी हा त्रिविध विवेक बोलिजेल. धीट पाट प्रासादिक, समर्थांनी काय सांगितलंय, धीट पाट व प्रासादिक असे कवित्वाचे काय आहेत, 3 प्रकार असल्याचं सगळेजण सांगतात ना. सगळेजण काय म्हणतात हो, धीट पाट आणि प्रासादिक असं कवित्वाचे 3 प्रकार आहेत. त्यांची लक्षणे समर्थ म्हणतात आता सांगतो. धीट म्हणजे धीटपणे केले जे जे आपुल्या मनास आले, बळेच कवित्व रचले या नाव धीट बोलिजे. आता धीट कवित्व म्हणजे काय समर्थ म्हटले, धीट कवित्व म्हणजे आपल्याला जे जे काय मनात येईल तशा प्रकारचं कवित्व ओढून ताणून काय केलं हो, धीटपणानं रचणं. मग त्याला काय म्हणतात, धीट काव्य. म्हणजे जे जे मनात येईल ते बळाने रचणे, ह्याचे नाव काय आहे हो, धीट कवित्व. धीट म्हणजे धीटपणे केले जे जे आपुल्या मनास आले, बळेच कवित्व रचले या नाव धीट बोलिजे. पाठ म्हणजे पाठांतर, बहुत पाहिले ग्रंथांतर, तया सारिका उतार आपणही केला. पाठ म्हणजे पाठांतर. समर्थ काय म्हणले की पाठ म्हणजे काय हो, पाठांतर म्हणजे पुष्कळ ग्रंथ पाहून व पाठ करून त्यातील वचनांची किंवा विचारांची नक्कल करणे, ह्याला काय म्हणतात हो, पाठकाव्य म्हणतात. म्हणजे अनेक ग्रंथ वाचायचे, अनेक कविता वाचायच्या आणि त्यातलं काही शब्द चोरून कवित्व करायचं, याला काय म्हटलं जातं, पाठांतर. म्हणजे पाठांतर करून आपण जर कवित्व करत असू तर त्याला काय म्हटलं जातं हो, पाठकाव्य म्हणतात. म्हणजे पाठ केलेलं कवित्व. शीघ्रचे कवित्व जोडिले, दृष्टी पडिले तेची वर्णिले, भक्ती वाचून जे केले त्या नाव धीट पाठ.
आता आपण अगोदर बघितलं धीट म्हणजे काय, पाठ म्हणजे काय. आता काय बघायचं, समर्थ म्हटले धीट पाठ म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचंय, म्हणजे जलद कवित्व करणे, म्हणजे जलद कविता करणे, जे दृष्टीस पडेल त्याचं काय करायचं, वर्णन करायचं. अशा प्रकारे भक्तिरहित, जिथं भक्ती नाही काय नाही, नुसतं दिसल त्याच्यावर कवित्व करायचं, दिसल त्याच्यावरती काय करायचं, कवित्व करायचं. त्यालाच काय म्हणतात, समर्थ म्हणले धीट पाठ. काय म्हटलं जातं, धीट पाठ. पाठ म्हणजे पाठांतर, बहुत पाहिले ग्रंथांतर, तया सारिका उतार आपणही केला. शीघ्रची कवित्व जोडिले, दृष्टी पडिले तेची वर्णिले, भक्ती वाचून जे केले त्या नाव धीट पाठ. कामिक रसिक शृंगारिक, वीरहास्य प्रस्ताविक, कौतुक विनोद अनेक, या नाव धीट पाठ. काय सांगितलं समर्थांनी, कामिक रसिक शृंगारिक, म्हणजे इथं काय सांगायचंय समर्थांना, कामिक म्हणजे कसं हो, ज्यानं काम उत्तेजना वाढते असं. म्हणजे काय कायचं कवित्व बघा कसं असतं, गाणं एखादं आपलं लागलं, किती संत जरी असला तरी त्याचं काय होणार, पाय हलणार. असले कवित्व काय कामाचं, समर्थ म्हटले. म्हणजे काय समर्थांना इथं काय सांगायचंय, कामिक. कामिक म्हणजे काय हो, ज्या ज्या कवित्व ऐकलं की त्याच्यामधून काय वाढते, कामवासना वाढते, असं कवित्व काय आपण ऐकतो ना. म्हणजे इथं काय आलं, कामिक म्हणजे काय, काम उत्तेजना वाढते असं कवित्व. रसभरीत शृंगार, वीर हास्य इत्यादी नवरसांनी युक्त शोकविषयिक, म्हणजे काय काय गाणी बघा, प्रपंचातील दुःखाबद्दल झालेला शोक. आत्ता बघा का आपल्याला गाणे ऐकायला मिळतात बघा कसे हो, एखाद्याचा प्रेमभंग झालेला असेल, मग ती गाणं लागलं की आणखीनच काय होतं, त्याचं हृदय पिळवटून निघतं आणि तो काय लागतो, रडायला लागतो. म्हणजे कवित्व कसं असतं, एखादं आनंद देणारं पण असतं, शोक म्हणजे प्रपंचातील शोक असं पण काय असतं हो, कवित्व असतं. म्हणजे समर्थ म्हटले हे काय आहे हो, रसभरित शृंगार, वीर हास्य इत्यादी नवरसांनी युक्त शोकविषयिक, म्हणजे प्रपंचातील दुःखाबद्दल झालेला शोक, कौतुक विनोद इत्यादी प्रकारचे काव्य करणे, ह्याला सुद्धा काय म्हणतात, समर्थ म्हणले धीटपाठ म्हणतात. या नावं धीटपाठ. म्हणजे हे सगळं धीटपाठामध्ये काय होतं, मोडतं. म्हणजे ज्या कवित्वामधून काय मिळत नाही, भगवत भक्ती नसते, आनंद. एखाद्याला बघा हॅप्पी मूड असेल तर आनंदी गाणी लावले तर आनंद मिळतो, म्हणून ते काय असतं, आनंदी. एखादं शोक झाला, शोकविषयी गाणं लावलं, ते कसं झालं व शोकविषयी झालं. म्हणजे प्रपंचातील तुमचं जे काय आहे, आनंद दुःख सुख असं जी गाणी लागतात, ती काय म्हणते समर्थ म्हटले, ते सगळे जे कवित्व केलेलं आहे ते कशामध्ये मोडतं, धीटपाठ. मन झाले कामाकार, तैसेची निगती उद्धार, धीटपाटे परपार पाविजेत नाही. बघा, मन झाले कामाकार, समर्थ म्हटले काय होतं, मन विषयातूर झाले म्हणजे काव्यातही तसलेच काय निघतात व उद्गार निघतात ना. समर्थांना काय सांगायचंय, मनच काय झालंय, काम्याकार झालंय, विषय विकारांनी वेढलेलं आहे. मग साहजिकच ते कशातून निघणार आहे हो, त्या कवित्वात पण काय निघणार आहे हो, ते विषय विकारच निघणार आहेत ना. म्हणून समर्थ म्हणले की मन विषयातूर झाले म्हणजे काव्यातही तसलेच काय निघतात, उद्गार निघतात. तेही काय होतो, धीटपाठच होत ना. पण असल्या धीटपणाने भवसागराचे पैलतीर गाठता येणार नाही. समर्थ काय म्हणतात, कवित्व काय सांगितलं इथं समर्थांनी, मन झाले कामाकार, तैसेची निघती उद्धार, धीटपाटे परपार पाविजेत नाही. बघा, म्हणजे जर मन विषयातूर होत असेल, म्हणजे कामाकार झाले, काम ह्या विषयानं वेढलेलं मन झालं, तर साहजिकच समर्थ म्हटले तुमचं कवित्व ही उद्गार. बघा काय काय कविता वाचू सुद्धा वाटत नाही, इतक्या घाण असतात. म्हणजे
एवढं कामाचं काय केलेलं असतं, त्यात वर्णन केलेलं असतं. म्हणून समर्थ म्हटले, ज्या कवित्वांमधून नुसतं काय म्हणजे मनच जर कवित्व का म्हणजे कविता करणाराचंच मन जर विषयाकार झालेलं असेल, तर त्याचे उद्गार जे आहेत ते सुद्धा तसेच निघणार आहेत. आणि समर्थ म्हटले, अशा कवित्वात काय कामाचं नाही आहे, जे आपल्याला सोडवणार नाही हो. ह्या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून हे धीटपाट कवित्व आपल्याला सोडवू शकत नाही. आपल्याला जर सुटायचं असेल तर आपल्याला त्या प्रकारचंच कवित्व श्रवण केलं पाहिजे हो. त्याच प्रकारचं कवित्व करता आलं पाहिजे. समर्थांना सांगायचंय की जेणेकरून आपल्याला पैलतीरी जाता येईल हो. सोपं आहे का एवढं? हा सगळा तरुण जायचं आहे आपल्याला. हा जो जन्ममरणाचा फेरा आहे ना, तो तरुण जायचा आहे. एवढं सोपं नाही आहे, परंतु केलं तर अवघड देखील नाही आहे. म्हणून समर्थ म्हटले, असं कवित्व काय कामाचं? विषयाकार म्हणजे विषयाला धरून केलेलं कवित्व हे आपल्याला सद्गतीला नेणार नाही. सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर समर्थ म्हटले, आपल्याला अधोगतीला नेणार. लक्षात ठेवा, आपल्याला सद्गतीला जर जायचं असेल तर आपल्याला कवित्व त्याच प्रकारचं करता आलं पाहिजे, ऐकता आलं पाहिजे. व्हावया उदर शांती, करणे लागे नरस्तुती, तेथे केली जे व्युत्पत्ती, या नाव धीटपाट. व्हावया उदर शांती. बघा, पोट भरायसाठी काय करतात? पोटाची खळगी भरण्यासाठी काय करतात हो? माणसाची स्तुती करतात ना. जो राजा असेल किंवा मोठा माणूस असेल, अखंड म्हणजे समर्थांना काय म्हणायचं इथं बघा, आपण कवित्व म्हणजे काय? नुसती कविता करणे म्हणजे कवित्व नाही. रोजचं जे बोलतो आपण ते सुद्धा कवित्वामध्येच मोडतं, असं समर्थांना सांगायचंय. मग पोट भरण्यासाठी आपण काय करत असतो? अखंड मोठ्या लोकांचं काय करत असतो? कवित्व करत असतो ना. म्हणून समर्थ म्हणतात की व्हावया उदर शांती, म्हणजे पोट भरण्यासाठी आपल्याला एखाद्याची स्तुती करावी लागते. त्या ठिकाणी जे शब्द पांडित करतात त्याला धीटपाट म्हणतात. आपण ऐकलंय ना की ते कवित्व करण्यासाठी चालते ना, वाद घालायला पंडित आलते ना. मग ते जे कवित्व करतात त्या ठिकाणी जे कवित्व चालतं त्याला समर्थ म्हटले काय म्हणतात? धीटपाट. म्हणजे मन कामाकार झालं असता शृंगाराचे उद्गार निघणे, पोटासाठी उत्पत्ती खर्च करून नरस्तुती करणे इत्यादी प्रकार धीटपाट कवित्वात मोडतात. हे कवित्व काय समर्थ म्हटले? बहुमोचक नाही. कवित्व नसावे धीटपाट, कवित्व नसावे खटपट, कवित्व नसावे उद्धट पाषांड मत. समर्थ काय म्हणतात? कवित्व नसावे धीटपाट. म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचंय? कवित्व धीटपाट नसावं. कवित्व कसं नसावं? खटपटीचं म्हणजे कसं? ओढून ताणून शब्द जुळवून खटपटीनं केलेलं नसावं. कवित्वात काय नसावा? उद्धंड व पाखंडपणा नसावा. म्हणजे कवित्व काय? पाखंडादी म्हणजे पाखंड. समर्थ म्हटले काय? पाखंडीपणा नसावा हो. म्हणजे त्यात असे उद्गार नसावेत. पाखंडीपणाचे काय नसावेत? समर्थ म्हटले उद्गार नसावे असं कवित्व असावं. कवित्व नसावे वादांग, कवित्व नसावे रसभंग, कवित्व नसावे रंगभंग दृष्टांतहीन. कवित्व नसावे वादांग. समर्थ म्हटले ज्या कवितांमधून वाद उत्पन्न काय होऊ नये, म्हणजे उत्पन्न होतं बघा. काही असं कविता करतात की धर्माविषयी करतील, कुठल्या माणसाविषयी करतील, कुठं विरोध स्त्रियांविषयी करतील. मग ज्या कवित्वातून काय होतं? वाद निर्माण होतो. मग समर्थ म्हटले असे वाद निर्माण होणारं कवित्व नसावं. आणि कवित्व रसभंग म्हणजे रसांचा भंग होऊ नये, रंगाचा बेरंग होईल अशी व दृष्टांत विरहित दृष्टांतहीन वृक्ष काय कविता नसावी. कवित्व नसावे पाल्लाळ, कवित्व नसावे बाष्कळ, कवित्व नसावे कुटिळ लक्षणीया. म्हणजे कवित्व नसावे पाल्लाळ म्हणजे कसं? कवितेत काय नसावा? पाल्लाळ किंवा बाष्कळपणा नसावा. कुटिळपणा व कुटिल माणसे ह्यांना अनुलक्षून कवित्व करू नये. समर्थांना काय सांगायचंय? कवितेत काय नसावं? बाष्कळपणा नसावा. आणि कुटिळपणा व कुटिल माणसे ह्यांना काय हो? अनुलक्षून कविता काय करू
नये. कवित्व नसावे पाल्लाळ, कवित्व नसावे बाष्कळ, कवित्व नसावे कुटिळ लक्षणीय. एखाद्याला लक्ष करून कवित्व कधी करायचं नाही समर्थ म्हटले. म्हणजे एखाद्याच्या लक्षात येईल की हे कवित्व माझ्यावरतीच केलंय असं कवित्व नसावं. ज्यानं वाद वाढतो, समर्थ म्हटले वाद वाढतो आणि हा वाद काय कामाचा नाही. म्हणून कोणाला टार्गेट करून काय करायचं नाही, कवित्व करायचं नाही. हीन कवित्व नसावे, बोललेची न बोलावे, छंदभंग न करावे मुद्राहीन. हीन कवित्व नसावे. हीन म्हणजे काय हो, चुकीचे शब्द बघा. काही ठिकाणी बघा कसल्या कविता असतात तो घाण शब्द वापरलेले असतात. म्हणून समर्थ म्हटले की कवितेमध्ये काय नसावा, हलकेपणा नसावा. एकदा सांगितलेलं पुन्हा काय करू नये हो, वर्णन करू नये. आणि तिथं छंदोभंग नसावा व कर्त्याच्या नावाविरहित कविता काय नसावी. व्युत्पत्तीहीन तर्कहीन, कळाहीन शब्दहीन, भक्ती ज्ञान वैराग्यहीन कवित्व नसावे. काय सांगितलं, व्युत्पत्तीहीन तर्कहीन. म्हणजे समर्थांना काय सांगायचंय, कवितेमध्ये काय नसावं, हलकेपणा नसावा. एकदा सांगितलेलं पुन्हा वर्ण, म्हणजे ज्यामध्ये विद्वत्ता म्हणजे उत्पत्ती, तर्क, कला, शब्द, भक्ती, ज्ञान, वैराग्य इत्यादी नाहीत असं कवित्व नसावं. म्हणजे समर्थांना काय सांगायचं, भक्ती, ज्ञान, वैराग्य ज्या कवितात नाही असं कवित्व काहीच कामाचं नाही, असं कवित्व नसावं. भक्तिहीन जे कवित्व, तेची जाणावे ठोंबे मत, आवडीहीन जे वक्तृत्व कंटाळवाणे. भक्तिहीन जे कवित्व, समर्थ काय म्हटले की ज्या काव्यामध्ये भक्ती नाही ते काय असं मूर्खपणाचंच काव्य होय. आणि प्रेमविरहित भाषण कंटाळवाणे होते. म्हणजे भक्तिहीन कवित्व तो केवळ काय आहे हो, विनोद होय. प्रेम प्रीती वाचून काव्य, म्हणजे समर्थांना काय सांगायचंय, प्रेम प्रीती वाचून कवित्व कसं करणार, त्याला कवित्व म्हणताच येणार नाही. म्हणजे भक्ती, ज्ञान, वैराग्य ज्यामध्ये आहे असं कवित्व असावं. अन्यथा दुसरं काय हो, त्याला कंटाळवाणं होतंय. ज्यात भक्ती नाही, ज्यात प्रेम नाही. भक्तिविन जो अनुवाद, तोची जाणावा विनोद, प्रीतिविन संवाद घडे केवी. भक्तिविन जो अनुवाद, समर्थ काय म्हणतात, भक्तिविना म्हणजे भक्तीशिवाय जे भाषण ती केवळ काय आहे हो, थट्टा आहे. परमेश्वराच्या प्रीती वाचून वाद विवाद तोडणारा कवितारूपी संवाद कसा करता येईल. असो धीट पाट ते ऐसे, नाथिले अहंतेचे पिसे, आता प्रासादिक ते कैसे सांगिजेल. असो धीट पाट ते ऐसे, समर्थ काय म्हटले, असो धीटपाट काव्य असे असते, त्यात नसत्या अहंकाराचे काय हो, वेड भरलेले असते. आता प्रासादिक कवित्व कसे असते ते समर्थ म्हटले, श्रवण करा. वैभव कांता कांचन, जयास वाटे हे वमन, अंतरी लागले ध्यान सर्वोत्तमाचे. बघा समर्थ काय सांगतायत की वैभव म्हणजे इहलोकीचं जे काही आहे, काय वैभव कांता कांचन, तिथं काय सांगायचंय समर्थांना, इहलोकीचे काय हो, कनक कांतादी वैभव म्हणजे जे काही आपल्याकडं ऐश्वर आहे ते उलटीप्रमाणे वाटतं. म्हणजे वमनाप्रमाणे ज्याला वाटतं त्याला काय म्हणतात हो, म्हणजे ज्या व्यक्तीला हे सगळं वैभव ऐश्वर्य सुद्धा काय वाटतं, वमनप्राय वाटते. ज्याच्या अंतकरणात सर्वोत्तमाचे ध्यान लागून राहते, ज्याचे मन भगवंत भजनात रंगून गेले आहे, त्याला म्हणजे कोण करू शकतं कवित्व हे समर्थ आपल्याला सांगतायत. म्हणजे जे भगवत भक्ती वाढेल असं कवित्व कसं असतं, म्हणजे विवेक वैराग्याचं कसं प्रासादिक निरूपण कसं असतं, प्रासादिक ज्ञान कसं असतं हे समर्थ म्हटले. कसं असतं तर ज्या व्यक्तींना
ऐश्वर्याचा कसलं काय वाटतच नाही. म्हणजे ते नश्वर वाटतं. म्हणजे संत तुकाराम महाराजांना 400 एकर जमीन होती तरी काय वाटत नव्हतं, आणि सगळी दान केली तरी त्यांना काय कधी वाईट वाटलं नाही. म्हणजे ते ते कसं वैराग्य होतं. म्हणजे त्यांना ते कांथा वैभव सगळं काय वाटत होतं व वमनाप्रमाणे वाटत होतं. म्हणजे ते सगळ्यात समर्थ म्हटले ती गोष्ट सगळ्यात काय आहे व भगवंताजवळ जाण्यासाठी काय आहे हो, सर्वोत्तम आहे. जयास घडीने घडी लागे भगवंती आवडी, चढती वाढती गोडी भगवत भजनाची. समर्थ काय म्हटले, जयास घडीने घडी म्हणजे इहलोकीचं, म्हणजे ज्याला, म्हणजे समर्थांना काय सांगितलंय, ज्याला घटकेला भगवंताची काय होते व आवड लागत जाते व भगवत भजनाची गोडी चढत्या वाढत्या प्रमाणात वाढत असते. म्हणजे घडीने घडी भक्तीची आवड चंद्रकलेप्रमाणे वाढत आहे. जो भगवत भजने विन जाऊ नेदी एक क्षण, सर्व काळ अंतकरण भक्ती रंगे रंगले. म्हणजे समर्थ म्हणले की जो व्यक्ती भगवत भजनाशिवाय म्हणजे परमेश्वराशिवाय एक क्षणही वाया जाऊन देत नाही, सर्व काळ त्याचं अंतकरण कशामध्ये रंगलेलं असतं व भक्ती रंगामध्ये रंगलेलं असतं. जया अंतरी भगवंत अचळ राहिला निवांत, तो स्वभावे जे बोलत ते ब्रह्म निरूपण. बघा, ज्याच्या अंतरी भगवंत अचळ राहिला निवांत, म्हणजे तिथं काय सांगायचंय, ज्याच्या अंतकरणात भगवान निवांतपणे नित्य ठाण मांडून राहिला आहे, तो सहजच जे जे बोलेल ते काय आहे हो, ब्रह्मनिरूपण होय. अंतरी बैसला गोविंद तेने लागला भक्ती छंद, भक्ती विन अनुवाद अनिक नाही. अंतरी बैसला गोविंद काय सांगितलंय हो, अंतकरणामध्ये गोविंद बसलेला असल्यामुळे त्याला भक्तीचा छंद लागून राहतो. म्हणून त्याचकडून भक्तीशिवाय दुसऱ्या विषयाचे काय होत नाही हो, नावच निघत नाही ना. म्हणजे भक्ती छंद लागल्यामुळे भक्ती वाचून इतर गोष्टी काहीच करत नाही. अंतरी बैसला गोविंद तेने लागला भक्ती छंद, भक्ती विन अनुवाद अनेक नाही. अहो, ज्या व्यक्तीला देवाशिवाय काही सुचतच नाही अशीच माणसं काय करू शकतात हो, हे कवित्व करू शकतात. म्हणजे संत तुकाराम महाराजांचं आपल्याला माहिती आहे काय केलं हो, काही जरी आणायला लावलं, म्हणजे आता एका शेतकऱ्याकडून तिनं काय सांगितलं, ऊस आणा, म्हशीला ऊस आणा म्हणून सांगितलं. कुणी आवडीनं सांगितलं संत तुकाराम महाराजांना ऊस घेऊन या. आता ऊसाची मुळी विकत घेतलेला ऊस होता. ह्यांनी काय केलं, ऊस शेतकऱ्याकडून ऊस आणला, मागून आणला, आणि ती मुलं काय करत होती व सगळी मुलं उपसत होती ते ऊस मोळीतील. घरी येईपर्यंत एकच ऊस राहिला, आणि तो एक ऊस आवडीनं बघितलं, एकच ऊस राहिला अख्ख्या मोळीतला. त्याच ऊसानं संत तुकाराम महाराजांना काय केलं हो, संत तुकाराम महाराजांना म्हणजे तिला ते बघून खूप वाईट वाटलं. ते एकच ऊस राहिला ना, म्हणजे अशा व्यक्तीला फक्त काय हो, भगवत वचनाशिवाय काही सुचतच नव्हतं ना. संत तुकाराम महाराजांना विठ्ठलाशिवाय दुसरं काय सुचतच नव्हतं. मग कोणी ऊस नेला काय, काही सुद्धा कशाचंही भान काय नव्हतं, त्यांना राहतच नव्हतं. अखंड त्यांनी स्वतःचं भान कुठं ठेवलं होतं, विठ्ठलाच्या चरणी ठेवलेलं. म्हणून समर्थ म्हणतात की आवडी लागली म्हणजे अंतरी बैसला गोविंद तेने लागला भक्ती छंद, भक्ती विन अनुवाद अनेक नाही. आवडी लागली अंतरी तैसीच वदे वै खरी, भावे करुणा कीर्तन करी प्रेम भरे नाच तू. म्हणजे आवडी लागली अंतरी, समर्थ काय म्हटले की अंतरी काय लागली हो, आवडी लागली ना. म्हणजे त्याच्या अंतकरणास देवाची आवड लागलेली असल्यामुळे त्याच्या मुखातून शब्दही तसेच काय निघतात, प्रेमाचे निघतात. त्यामुळे तो भक्तिभावाने प्रेमळ कीर्तन करून
प्रेमभावाने काय असतो, नाचत असतो. म्हणजे अंतरीच्या आवडीप्रमाणेच वाणीतून प्रेमधारा काय होतात स्रवतात. भगवंती लागले मन, तेने नाटवे देहभान, शंका लज्जा पळून दुरी ठेली. म्हणजे भगवंती लागले मन, समर्थ काय म्हणतात, त्याचे मन भगवंताच्या ठिकाणी लागले असल्यामुळे त्याला काय राहत नाही देहभानच राहत नाही. शंका व लज्जा ह्या पळून जाऊन दूर काय राहतात, उभ्या राहतात. म्हणजे करुणा कीर्ताच्या रंगात देहभान विवर्जित होऊन निर्लज्जपणे प्रेमभराने गात नाचतच आहे. म्हणजे बघा, भगवंती त्यांना कशाचंच काय राहत नाही भानच राहत नाही. अखंड भगवंती असं रंग, आपण उदाहरण ऐकलंय गोरा कुंभार, संत गोरा कुंभारांनी आपण कथा ऐकलेली आहे. काय लहान बाळ म्हणजे ते चिखल तुडवता भक्तीमध्ये काय होते दंग होते. सगळा विचार कुठं होता भक्तीमध्ये दंग होते ना ते अखंड. आणि पायात आलेलं मूल सुद्धा त्यांना काय झालं नाही कळलं नाही का, एवढे ते काय होते भक्तीमध्ये काय होते रंगून गेले होते. म्हणजे तसं प्रेमानं काय केलं पाहिजे भगवंताला, म्हणजे भगवंताचंच काय केलं अखंड संत रंगले ना, मग तेच कवित्व करू शकतात. तो प्रेम रंगे रंगला, तो भक्तीमध्ये मातला, तेने अहंभाव घातला पायांतळी. तो प्रेम रंगे रंगला, काय सांगितलंय, तो प्रेम रंगात तो निशंकपणाने गात नाचत असतो. त्याच्या म्हणजे तो काय समर्थ म्हणले, तो प्रेम रंगाने काय झाला रंगून जाऊन व भक्तीच्या मदाने उन्मंत होऊन अहंभावाला पायाखाली काय होतो तुडवतो. म्हणजे अहंभाव कुठं घातला आहे, पायाखाली घातला आहे. तो प्रेमरंगे रंगला, तो भक्तीमध्ये मातला, तेने अहंभाव घातला पायांतळी. गात नाचत निशंक, तयास कैचे दिसती लोक, दृष्टी त्रैलोक्य नायक वसोन ठेला. बघा, एवढे संत दंग व्हायचे म्हणजे त्या भगवंताच्या नामस्मरणामध्ये, त्याच्या अभंगामध्ये, त्याच्या कीर्तनामध्ये, म्हणजे त्याच्या कवित्वामध्ये एवढे दंग व्हायचे की समोर कोण आलेलं सुद्धा त्यांना काय होत नव्हतं दिसत नव्हतं ना. म्हणजे त्रैलोक्य नायकच कुठं ठेवला होता, दृष्टीसमोर ठेवला होता ना संतांनी. मग त्यांना म्हणजे ते निशंकपणे गात नाचत आणि त्यांच्या दृष्टीमध्ये त्रैलोक्य नायक येऊन बसल्यामुळे त्यांना लोक कसं दिसणार बाहेरचे लोक डोळ्यांना दिसतच नव्हते. त्यांना कशाचीच काय म्हणजे कशाचं सुधच राहत नव्हती. एवढे ते काय होते भगवत भक्तीमध्ये काय झालेले होते तल्लीन झालेले होते. ऐसा भगवंती रंगला, आनिक काही न लगे त्याला, स्वइच्छा वर्णू लागला ध्यान कीर्ती प्रताप. ऐसा भगवंती रंगला, समर्थांनी काय सांगितलंय, असं म्हणजे असा जो भगवंताच्या ठिकाणी तल्लीन होतो त्याला दुसरा कशाची गरज नसते. म्हणजे भगवंताचे ध्यान, कीर्ती व प्रताप ह्यांचे तो आपल्या इच्छेप्रमाणे काय करू लागतो वर्णन करू लागतो. नाना ध्याने नाना मूर्ती, नाना प्रताप नाना कीर्ती, तया पुढे नरस्तुती तृणतुल्य वाटे. काय सांगितलंय, नाना ध्याने नाना मूर्ती. काय सांगितलंय म्हणजे समर्थांनी इथं काय सांगितले, भगवंताची अनेक ध्याने, अनेक प्रकारच्या मूर्ती, अनेक पराक्रम व अनेक प्रकारची कीर्ती ह्यांचेच तो काय करतो वर्णन करतो. त्यापुढे त्याला मनुष्याची स्तुती कशाप्रमाणे वाटते कसपटासमान वाटते. म्हणून स्वइच्छेने भगवंताची नाना रूपे, नाना ध्याने, यश कीर्ती प्रताप गात आहे. असा वैराग्य संपन्न व मुक्तिसुख भोगणारा भक्त सहज बोलता बोलता ज्या वैराग्य भक्तीच्या गोष्टी बोलेल ती काय होय प्रासादिक निरूपण होय. असो ऐसा भगवत भक्त, जोये संसारी विरक्त,
तयास मानती मुक्त साधू जन. समर्थ काय म्हणले, असा भगवत भक्त असणं काय हो, तो काय असतो संसारातून काय असतो, अहो महत्भाग्यच असतं ना. त्या जो संसारापासून काय असतो विरक्त असतो आणि त्याला कोण मानतात, तो सगळं जग मानतं ना. अजूनपर्यंत आपण संतांचे काय करत असतो, अखंड पालखी आली सगळे जातात ना, दर्शन घ्यायला जातात ना. माझा हात लागला पालखीला म्हणतो ना आपण, बाबा माझं दर्शन झालं पालखीचं. का म्हणता तो आपण आजही आपण का असं म्हणतो, कारण त्यांनी ते तसं काय केलंय, भगवत भक्तीसाठी वाहून नेले. स्वतः काय गेलं व सगळा संसार प्रपंच पांडुरंगाच्या चरणी काय दिला, त्यांनी वाहून दिला. म्हणजे परमेश्वराच्या भक्तीत एवढे तल्लीन झाले म्हणून आजपर्यंत ते काय आहे तो आपण, म्हणून त्यांना एवढं आदर सन्मान आहे ना. का तर पूर्ण आयुष्य त्यांनी कोणासाठी दिलं, भगवंतासाठी दिलं. त्याचे भक्तीचे कौतुक तया नाव प्रासादिक, सहज बोलता विवेक प्रगट होय. काय सांगितलं समर्थांनी, त्याचे भक्तीचे कौतुक म्हणजे त्याचे भक्तीचे कौतुक म्हणजे त्यानं केलेल्या भक्तीचं कौतुक केलं तर त्याला काय म्हणतात, तो प्रासादिक निरूपण. आणि सहज बोलता विवेक. अहो अशी लोक जर सहज बोलली, आपण बघा एखादे संत साधू सहज बोललं तरी त्यांच्या मुखातून काय यायला येतं, विवेक वैराग्याचं बोलणं येतं. ऐका कवित्व लक्षण केलेच करू निरूपण, जेणे निवे अंतकरण श्रोतेयांचे. ऐका कवित्व, समर्थ अजून म्हणले अजून कवित्व लक्षण ऐका, जेणेकरून म्हणजे तुमचं अंतकरण काय होईल, समाधानी होईल, की तुमच्या ज्या मनात आशंका आहेत शंका आहेत त्या काय होतील, निघून जातील. कवित्व असावे निर्मळ, कवित्व असावे सरळ, कवित्व असावे प्रांजळ अन्वयाचे. काय सांगितलं हो, कवित्व असावे निर्मळ. कवित्व कसं असावं, निर्मळ आणि सरळ. कवित्व कसं असावं, निर्मळ असावं, ज्यामध्ये मळ नसावं. आणि कवित्व कसं असावं, रसाळ असावं, स्पष्ट ग्रंथ संदर्भयुक्त असावं. म्हणजे अन्वयाला प्रांजळ असावे, दुरान्वय नसावे. म्हणजे कसं असावं कवित्व, रसाळ कवित्व असावं. कवित्व असावे भक्तिबळे, कवित्व असावे अर्थागळे, कवित्व असावे वेगळे अहंतेसी. कवित्व असावे भक्तिबळे. समर्थ काय म्हटले, की कवित्व कसं असावं, म्हणजे कवित्व भक्तिबळाने केलेलं, अर्थप्रचुर म्हणजे पुष्कळ अर्थाचे, पण अहंकारापासून अलिप्त असावे. म्हणजे कवित्वात अहंभाव काय नसावा, त्यात अर्थगौरव चांगला असावा. कवित्व असावे भक्तिबळे, कवित्व असावे अर्थागळे, कवित्व असावे वेगळे अहंतेसी. कवित्व असावे भक्तिबळे. समर्थ काय म्हणतात, की कवित्व कसा असावं, भक्तिबळाने केलेलं असावं, अर्थप्रचुर म्हणजे पुष्कळ अर्थाचे, पण अहंकारापासून कसं असावं, अलिप्त असावं. म्हणजे कवित्वात अहंकार नसावा, त्यात अर्थगौरव म्हणजे अर्थ भरलेला असावा, अर्थपूर्ण कवित्व असावं, भगवंताचाच अर्थ भरलेला असावा. कवित्व असावे कीर्तिवाड, कवित्व असावे रम्य गोड, कवित्व असावे जाड प्रतापविशी. कवित्व असावे कीर्तिवाड. समर्थ काय म्हटले, की कवित्व कसं असावं, कवित्व हे कसं असावं, हरिकीर्तीनं भरलेले, कीर्तीला वाढवणारे, रम्य गोड व त्यात भगवंताच्या प्रतापाचे भारदस्त वर्णन केलेलं असावं. म्हणजे परमेश्वरानं काय काय कार्य केलं ते त्या कवित्वामध्ये असावं. कवित्व असावे सोपे, कवित्व असावे अल्परूपे, कवित्व असावे सुल्लपे चरणबंद. काय समर्थांनी सांगितलं, की कवित्व कसं असावं, सोपं असावं. म्हणजे कवित्व सोपं आटोपशीर असावं, तसेच यमकांकित व सुलभ असावे. मृद मंजुळ कोमळ, भव्य अद्भुत विशाळ,
गौल्य माधुर्य रसाळ भक्तिरसे. काय सांगितलंय हो? मृद मंजुळ कोमळ कसं असावं कवित्व? एकदम नाजूक कवित्व असावं. भव्य अद्भुत म्हणजे विशाळ म्हणजे मोठं पण असावं. गौल्य माधुर्य रसाळ भक्तीच्या रसाने कसं असावं? भक्तीचा रस भरलेला असावा असं कवित्व असावं. म्हणजे मृदू मंजूळ कोमळ पण भव्य, कोमळ पण काय सांगितलंय? भव्य, अद्भुत व विशाळ, तसेच गोड मधुर व भक्ती रसाने रसरसलेले काय असावे? कवित्व असावे. अक्षरबंध पदबंध नाना चातुर्य प्रबंध नाना कौशल्यता छंदबंध दाटे मुद्रा अनेक. काय सांगितलंय? अक्षरबंध पदबंध म्हणजे इथं काय सांगितलंय? अक्षरबंध पदबंध इत्यादी चित्रकाव्याचे प्रकार किंवा यमक प्रासादी शब्द चमत्कृती असलेले अनेक प्रकारचे चातुर्ययुक्त प्रबंध, मोठ्या कुशलतेने तयार केलेली चाली, अनेक बंध व वृत्ते ही कवित्वात असावे. म्हणजे कलाकुसरी नाना छंद धाटे मुद्रा ह्यांनी युक्त असं काय असावं? कवित्व असावं. नाना युक्ती नाना बुद्धी नाना कळा नाना सिद्धी नाना अन्वय साधी नाना कवित्व. नाना युक्ती नाना बुद्धी काय सांगितलंय हो? नाना म्हणजे परोपरीच्या युक्ती, अनेक प्रकारच्या बुद्धी, कला, सिद्धी व अन्वय ह्यांनी युक्त असं कवित्व असावं. म्हणजे शब्दांचा व अर्थाचा योग्य काय असावं? संबंध असावा असं कवित्व असावं. म्हणजे समन्वय साधता येईल असं काय असावं? कवित्व असावं. नाना युक्ती नाना बुद्धी नाना कळा नाना सिद्धी नाना अन्वय साधी नाना कवित्व. नाना साहित्य दृष्टांत नाना तर्क धातमात नाना संमती सिद्धांत पूर्वपक्षेसी. नाना साहित्य दृष्टांत काय सांगितले हो? म्हणजे अनेक प्रकारचे अलंकार, दृष्टांत, तर्क, घडलेल्या व कल्पित गोष्टी, अनेक आधार पूर्व पक्षासह सिद्धांत, अनेक प्रकारच्या गती, प्रवेश, अर्थ बरोबर साधने, उत्पत्ती, अनेक बुद्धी, स्फूर्ती, धारणा आणि धृती यांनी युक्त असं काय असावं? कवित्व असावं. म्हणजे बघा पुढं काय दिले? नाना गती नाना व्युत्पत्ती नाना मती नाना स्फूर्ती नाना धारणा नाना धृती या नाव कवित्व. शंका आशंका प्रत्योत्तरे नाना काव्य शास्त्राधरे तुटे संशय निर्धारे निर्धारिता. बघा समर्थ म्हटले शंका आशंका म्हणजे शंका प्रतिशंका व त्यांची उत्तरे शास्त्राधाराप्रमाणे लिहिलेली आणि ज्यांचा नीट विचार केला असता संशयाचा काय होतो? निराश होतो. अशी अनेक काव्ये, अनेक प्रकारचे प्रसंग, अनेक विचार, अनेक योग व त्यांची अनेक विवरणे, अनेक प्रकारची तत्वचर्चा व तिचे तात्पर्य असे अनेक प्रकारचे साधने, पुरच्चरणे, तपे, तीर्थाटने, तसेच अनेक संशयाचे निरसन इत्यादिकांनी युक्त त्यांचे नाव कवित्व. म्हणजे शंका समाधाने, साहित्य दृष्टांत, निसंदेह ज्ञान इत्यादी सर्व त्यात यथोचित असावे. म्हणजे अनेक सुविचार, योग, विवरणे, तत्वचर्चा, संशयछेद, पुरच्चरणे व तीर्थाटने ह्यांची वर्णने इत्यादी कवित्वात असावी. म्हणजे समर्थाने इथं काय सांगायचं? कवित्व कसं असावं? ज्या कवित्व ऐकलं तरी काय व्हावं? परमेश्वराविषयी शंका येऊ नये, उलट परमेश्वराविषयी आपल्या अंतकरणी काय व्हावं? दृढ प्रेम निर्माण व्हावं असं कवित्व असावं. म्हणजे ज्या कवित्वानं परमेश्वराविषयीची आपली भक्ती वाढेल असं कवित्व असावं. नाहीतर कवित्व कसं असतं बघा, आता काय पण शब्द जोडतात आणि काय करतात, प्रेमाविषयी कसं पण लिखाण असतं. ज्या कवितेमधून काहीच त्याला काय नसतो, मागे पुढे काही ताळमेळ नसतो, असं कवित्व काय कामाचं? समर्थ म्हटले नाही ना.
अहो, अभंग घ्या, कोणताही अभंग घ्या, किती अर्थपूर्ण भरलेला अभंग आहे तो, किती अर्थ निघतात त्या अभंगामधून. म्हणून समर्थ म्हटले की नाना शंका प्रत्युत्तरे, नाना काव्य शास्त्राधरे, तुटे संशयो निर्धारे निर्धारिता, नाना प्रसंग नाना विचार, नाना योग नाना विवर, नाना तत्व चर्चासार या नाव कवित्व. म्हणजे अनेक प्रसंग, अनेक विचार, अनेक योग, अनेक विवरण, अनेक तत्वचर्चा करून तयार केलेलं कवित्व म्हणजे खरं कवित्व. लक्षात घ्या. म्हणजे कुठल्याही कवित्वाला, म्हणजे इथं काय सांगायचंय, अनेक गोष्टींचा विचार करून, अनेक अनुभव घेऊन केलेलं कवित्व खरं कवित्व आहे. नाना प्रसंग नाना साधने पुरचरणे, नाना तपे तीर्थाटणे, नाना संदेह फेडणे या नाव कवित्व. म्हणजे अनेक साधनांचा अभ्यास करून, परमेश्वरा नाना तीर्थाटनाचा अभ्यास करून केलेलं कवित्व म्हणजे नाना संदेह फेडणे या नाव कवित्व. म्हणजे अंतरीचं काय फेडता आलं पाहिजे हो, संदेह फेडता आला पाहिजे. जेने अनुताप उपजे, जेने लौकिक लाजे, जेने ज्ञान उमजे या नाव कवित्व. जेने अनुताप उमजे, समर्थ काय म्हटले की ज्या कवित्वामधून काय होईल, अनेक काय, जेने अनुताप उपजे, जेने लौकिक लाजे, जेने ज्ञान उमजे या नाव कवित्व. म्हणजे कवित्व तेच होय की ज्याच्या योगानं पश्चाताप काय होईल, उत्पन्न होईल, लौकिकाला खाली मान घालावी लागेल, ज्ञान उत्पन्न होईल, म्हणजे लौकिक हटेल, अज्ञान वृत्ती मावळून ज्ञान काय होईल, प्रबळेल. जेने ज्ञान हे प्रबळे, जेने वृत्ती हे मावळे, जेने भक्ती मार्ग कळे या नाव कवित्व. जेने ज्ञान हे प्रबळे, काय सांगितलं, ज्ञान वाढेल, वृत्ती लय पावेल, भक्ती मार्ग कळेल, याला काय म्हणायचं, कवित्व. म्हणजे जेने ज्ञान हे प्रबळे, म्हणजे ज्यानं ज्ञान वाढेल, वृत्ती मावळल आणि जेने काय होईल, भक्ती मार्ग कळेल, याला काय म्हणतात, कवित्व. जेने देहबुद्धी तुटे, जेने भवसिंधू आटे, जेने भगवंत प्रगटे या नाव कवित्व. जेने देहबुद्धी तुटे, समर्थ काय म्हटले, ज्यानं देहबुद्धी नाहीशी होईल असं कवित्व असावं. संसार समुद्र आटून जाऊन भगवंताचा साक्षात्कार होईल, भगवंत भेटेल, हे कवित्व होय. म्हणजे समर्थकांना काय सांगायचंय, जेने देहबुद्धी तुटे, जेने भवसिंधू आटे, जेने भगवंत प्रगटे या नाव कवित्व. कवित्व कसं असावं, देहपान हरपून, म्हणजे देहाचं काय राहू नये हो, विचारच मनाकडे येऊ नये, प्रत्येक क्षण परमेश्वराला वाहता येईल असं कवित्व असावं, हे समर्थांना सांगायचं. कुठल्याही गोष्टीचं काय नको आपल्याला, कोणाकडं काय किती बंगला आहे, कोणाकडं गाडी आहे, असतं ना की याच्याकडं एवढा मोठा बंगला आहे, एवढी मोठी गाडी आहे, हे सगळं काय आहे, समर्थ म्हटले अरे नश्वर आहे, हे सगळं काय आहे, नश्वर आहे, आपल्याला शाश्वत शोधता यावं असं कवित्व असावं. नाहीतर आता गाडी काय, गाणी बघा आपल्याला ऐकायला मिळतात, आपलं पण शरीर डोलायला लागतं ना हो, ते ऐकून काय होतं हो, डोलायला लागतं. म्हणजे खरं कवित्व कसं असावं, समर्थांना काय सांगायचं, ज्या कवित्वामधून आपली भगवत भक्ती वाढेल असं कवित्व असावं. ज्या म्हणजे अशा कवित्वामुळे काय होईल, सगळा देहाचा विसर पडेल, सगळं काय होईल, जेने देहबुद्धी तुटे, जेने भवसिंधू आटे, जेने भगवंत प्रगटे या नाव कवित्व. म्हणजे जेने काय होईल हो, भवसिंधू आटल, जेने भगवंत प्रगटे या नाव कवित्व. जेने सद्बुद्धी लागे, जेने पाषांड भंगे, जेने विवेक जागे या नाव कवित्व. म्हणजे जेने सद्बुद्धी लागे, काय सांगितलंय हो, ज्या गोष्टीतून काय लागेल, सद्बुद्धी लागेल,
म्हणजे उत्तम कवित्वाच्या परिशीलनाने प्राखंड मोडावे, सद्बुद्धी व विवेक जागृत व्हावे, दृश्यभास मावळून सद्वस्तू प्रकाशावे, अभेदभाव उपजावा, संसार बंद सुटून समाधान वाढावे व ते सज्जनांना काय असावे, आवडावे, असं कवित्व असावं. म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचंय, जेने सद्बुद्धी लागे, जेने पाषांड भंगे, जेने विवेक जागे या नाव. म्हणजे असं कवित्व असावं की ते कवित्व ऐकलं तरी काय होईल हो, सद्बुद्धी येईल. काय येईल, लगेच सद्बुद्धी येईल आणि पाषांड काय होईल हो, भंगल. असं कवित्व असावं. आणि जेने विवेक जागे, म्हणजे विवेकाची उत्पत्ती ज्यातून होईल असं कवित्व असावं. नाहीतर आपलं कवित्व ज्याचा विचारही करू शकत नाही असं कवित्व असतंय. म्हणून समर्थ म्हटले कवित्व असं असावं. म्हणजे दैनंदिन आपण जे बोलतो हे सुद्धा कवित्वच आहे हो. परंतु समर्थ म्हटले शब्द जोडून काहीतरी बनवायचं म्हणून काय करतो आपण, काहीतरी रचना करतो. कवितेची रचना कशी आहे, अंतरीची बी रचना बघा. आपल्या मुखातून घाणघाण आपण बोललो तर बघणाऱ्याची दृष्टी आपल्याविषयी काय होते, वाईट होते. तसंच आहे, जर आपलं कवित्व जर भगवंत भक्ती वाढवणारं नसेल तर असं कवित्व काय कामाचं. आणि हे बुद्धी देतो कोण हो कवित्व करण्याची, अखंड तो परमेश्वरच देत असतो. म्हणून अखंड त्याची भक्ती आपल्याकडून कशी वाढेल, आपल्याकडं सद्बुद्धी कशी येईल, यासाठी कवित्व असावं. समर्थ म्हटले ज्या कवित्वामधून काय व्हावी, सद्बुद्धी वाढावी, चांगले विचार वाढावेत, विवेक वैराग्य वाढावं, असं कवित्व असावं. नाहीतर कवित्व सगळा काय आहे हो, हा सगळा कलीनं काय घातलंय, थैमान घातलंय. रस्त्यावर येऊन बसलाय कली आणि काय करतोय हो, दाखवतो ना, डान्स दाखवतो, सगळं दाखवतो. का दाखवतो, कारण ही कलीचं काय आहे हो, कलीचा अवतार तसा आहे ना. म्हणून कलीला जर सामोरे जायचं असेल, कलियुगामध्ये जर उत्तम जीवन जगून आपल्याला जर सद्गतीला जायचं असेल तर आपल्याला आपण जे वाचतो ऐकतो ते कवित्व कसं असायला पाहिजे हो, उत्तमाचं असेल तरच आपण उत्तम ऐकणार आहे. समर्थ म्हटले उत्तमाचं आपल्याला कवित्व करता आलं पाहिजे. जेने सद्वस्तू भासे, जेने भास हा निरसे, जेने भिन्नत्व नासे या नाव कवित्व. जेनं काय होईल, सद्वस्तू भासे. समर्थ काय म्हटले, उत्तम कवित्वाच्या म्हणजे काय सांगितलं, ज्यानं सद्वस्तू म्हणजे परब्रह्माचा भास होईल व जगदभास नाश पावेल, स्वस्वरूपाशी झालेला वेगळेपणा काय होईल, नाश पावेल. जेने होय समाधान, जेने तुटे संसार बंधन, जया मानती सज्जन तया नाव कवित्व. जेने होय समाधान. समर्थ काय म्हटले, ज्यानं समाधान होईल, संसाराचं बंधन तुटून जाईल व जे सज्जनांना मान्य होईल त्याचं नाव काय आहे, कवित्व. म्हणजे कवित्व कशाला म्हणायचं, ज्या कवित्वामुळं समाधान वाटेल, काय होईल, अंतरी समाधान वाटेल असं कवित्व असावं. आणि दुसरं काय सांगितलंय समर्थांनी की उत्तम कवित्व असावं आणि ज्यानं सद्बुद्धी वाढेल, पाषांड मोडेल. म्हणजे समर्थांना काय सांगायचंय, कवित्व कशाला म्हणतात की ज्यानं समाधान होईल, संसाराचं बंधन तुटून जाईल व जे सज्जनांना मान्य होईल असं कवित्व असावं. म्हणजे समर्थांना थोडक्यात काय सांगायचंय, ज्या कवित्वामुळं असं कवित्व असावं की ज्या कवित्वामुळं काय होईल व आपला 84चा फेरा सुटू म्हणजे चुकवून आपण कुठं जावं, सद्गतीला आपल्याला जाता यावं असं. कारण संत गेले ना हो सद्गतीला. अखंड संतांनी काय केलं हो, परमेश्वराची भगवत भक्ती वाढेल, विवेक वैराग्य वाढेल असं कवित्व करून ठेवलंय ना. अखंड ग्रंथ म्हणजे काय आहे हो, थोडक्यात कवित्वच आहे ना. आपण जे परमेश्वराविषयी बोलतो ते सुद्धा कवित्व आहे परमेश्वराचं. म्हणून समर्थ म्हणतात की कवित्व कसं असावं, तर ज्या कवित्वामधून
आपल्याला काय मिळेल? सद्गती मिळेल. चांगले विचार आपल्या अंतरी उत्पन्न होतील. विषय विकारांना आपण बाजूला सारून आपण विवेकाची साथ धरू असं कवित्व असावं. जेणे होय समाधान, जेणे तुटे संसार बंधन, जया मानती सज्जन तया नाव कवित्व. ऐसे कवित्व लक्षण सांगता ते असाधारण, परंतु काही एक निरूपण बुजावया केले. ऐसे कवित्व लक्षण, समर्थ म्हटले काय? असे ही सगळी काय आहेत लक्षणे सांगायला लागलं तर काय हो, अनेक लक्षणं आहेत ना, पुष्कळ लक्षणं आहेत. म्हणजे कवित्व कसं असावं याविषयीची अनेक लक्षणं सांगायला गेलो तो अनेक लक्षणं आहेत. परंतु कवित्वाची लक्षणे कळणं काय आहे हो, कठीण आहे. परंतु समजूत पडण्यासाठी, समर्थ म्हटले समजण्यासाठी थोडेसे सांगितले. काय सांगितलेत? आपल्याला समजावीत म्हणून काय केले हो, थोडीशीच लक्षणं सांगितलेली आहेत. म्हणजे थोडक्यात समर्थाने इथं काय सांगायचंय, कवित्व असं असावं की ज्या कवित्वामधून आपल्याकडे विवेक जागृत व्हावा, विवेक वैराग्य आपल्याकडे जागृत होऊन आपल्या मनामध्ये अंतःकरणामध्ये भगवत भक्ती उत्पन्न व्हावी. आणि आपण कुठं जावं, एकदा भगवत भक्ती उत्पन्न झाली की आपण विवेक वैराग्यात येऊन आपण भगवंताच्या अखंड काय केलं पाहिजे हो, त्याची उपासना आणि त्याचं श्रवण केलं पाहिजे. म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचंय की उत्तम कवित्व असेल, आपलं ओव्या ज्या होत्या अभंगामध्ये ते ऐकलं तरी माणसं काय जात होती व सद्गतीला जात होती ना, उत्तमाचं कार्य करत होते. म्हणून समर्थ म्हटले की कवित्व कसं असावं, तर उत्तमाचंच कवित्व असावं, ज्या कवित्वामधून परमेश्वराचे काय होईल, भगवत भक्तीत आपल्या वाढ होईल असं कवित्व असावं. आणि आपण सद्गतीला जाऊ, आपला 84 लक्ष जीव योनीचा फेरा चुकवेल असं कवित्व असावं. ऐसे कवित्व लक्षण सांगता ते असाधारण, परंतु काही एक निरूपण बुजावया केले. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे कवित्व कळा निरूपण नाम समास तिसरा. जय जय रघुवीर समर्थ.